तडवळे जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, नव्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशनी नागराजन मॅडम यांच्या उपक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळेमध्ये प्रतिसाद। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव इथं आज दिनांक 1 एप्रिल पासून इयत्ता पहिलीच्या वर्गात नाव नोंद करून त्यांचं स्वागत करण्यात आले। यावेळी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून शिक्षणाची आनंददायी सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेमध्ये इयत्ता पहिली आणि 5वीच्या वर्गाला सेमी इंग्रजीचे शिक्षण देण्यात येणार आहे। यावेळी बोलताना बाळासाहेब खाडे गुरुजी म्हणाले की दिवसेंदिवस मुलांची गुणवत्ता सुधारत आहे। शेटे मॅडम व माने मॅडम यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण इयत्ता 7वीच्या वर्गाची शेटे यांनी मंथन परीक्षेची चांगली तयारी केली। शेटे मॅडम यांनी शाळेला सुट्टी असताना पण रोज शाळेत येऊन रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पण मुलांना बोलावून परीक्षेची तयारी करून घेतली। तसेच इयत्ता 3रीची माने मॅडम यांनी मंथन परीक्षेची चांगली तयारी केली, यामुळे 7वीच्या 3 मुलांना चांगले मार्क मिळाले आहेत। 3रीच्या 4 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत चांगले मार्क मिळाले आहेत असं बोलताना सांगितले। यावेळी बोलताना माजी सरपंच पंढरीनाथ खाडे म्हणाले की सर्व शिक्षकांचं काम चांगलं आहे, तसेच चांगले काम शिक्षकांनी करत राहावे असं मत मांडले। येथून पुढे असेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। सर्व शिक्षक चांगले काम करत आहेत, याबद्दल सर्व शिक्षकांचं अभिनंदन केले। यावेळी बोलताना माजी मार्केट कमिटी संचालक विकास भाऊ साबळे म्हणाले की सर्व शिक्षक अपेक्षेप्रमाणे काम करत आहेत। शिक्षक स्टाफ दिवस रात्र काम करून शाळेचे व विद्यार्थ्यांचे नाव उज्ज्वल करत आहे। असाच प्रगतीचा चढता आलेख शाळेचा राहो असं मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास माजी सरपंच पंढरीनाथ खाडे, माजी मार्केट कमिटी संचालक विकास भाऊ साबळे, भैरवनाथ यात्रा कमिटीचे लेखनिक किशोर साबळे, विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक नितीन खाडे, महादेव माळवे, दत्तात्रय गुरव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे मुख्याध्यापक शशिकांत साबळे गुरुजी, बाळासाहेब खाडे गुरुजी, जालिंदर साबळे गुरुजी, मयुरी शेटे मॅडम, रेश्मा माने मॅडम, विद्या आवळे मॅडम उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब खाडे गुरुजी यांनी केले व आभार जालिंदर साबळे गुरुजी यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। 1 एप्रिल आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या ठिकाणी दरवर्षी खरं तर 15 जून रोजी आपला पहिलीच्या मुलांचा उत्सव असतो। पहिलीच्या मुलांचं ॲडमिशन होत असतं आहे का नाही, पण यावर्षी आपण लवकर ॲडमिशन घेऊन म्हणजे 1 एप्रिललाच जवळजवळ दीड कसलं 2.5 महिने अगोदर आपण ॲडमिशन करतोय आणि त्या मुलांना रोज शाळेत आल्यानंतर आवळे मॅडमकडे पहिलीचा वर्ग आहे, मॅडम शिकवणार आहेत पहिलीच्या वर्गाला। आज बघा जी मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मुलांचा आपण स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत। पहिलीच्या मुलांना खाऊ देणार आहोत आणि त्यांना शिस पेन्सिल, खोड रबर, वही, पुस्तके आज तुम्हाला वाटप होणार आहे। पहिलीच्या मुलांचा आज उत्सव आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच सन्माननीय पंढरीनाथ खाडे, तसेच मार्केट कमिटीचे माजी संचालक सन्माननीय विकास भाऊ, आताच्या या यात्रा कमिटीचे लेखनिक किशोर साबळे, सोसायटीचे माजी संचालक नितीन खाडे उर्फ भाऊसाहेब खाडे, तसेच आपल्या शाळेचे पालक महादेव माळवे, तसेच आपल्या गावचं खरं तर नाव मोठं करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे आपल्या गावचे DSP न्यूज चॅनलचे संपादक दत्तात्रय फाळके हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या गावचे पुजारी दत्तात्रय गुरव हेही आपल्या गावची चांगली सेवा करतायत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। आज आता पहिलीमध्ये सरपंच आपण शाळेमध्ये बदल म्हणून पहिली आणि 5वीला सेमी सुरू करतोय। आपली शाळा तालुक्यातली सगळ्यात जास्त पटाची शाळा आहे, फक्त पट वाढला म्हणजे गुणवत्ता वाढत नाही। त्यासाठी पालक पण बघत असतील, या ठिकाणी काल परवाच मंथनचा निकाल लागला। आपल्या शाळेचे इयत्ता 3रीची 3-4 मुलं आणि 7वीची 3 मुलं
या सर्वांनी अतिशय चांगलं यश संपादन केलेलं आहे. खरं तर 7वीला शेटे मॅडम आहेत, 3रीला माने मॅडम आहेत. त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे, कारण मंथन ही एक शिष्यवृत्तीला पॅरलल परीक्षा आहे आणि त्यांनी वर्षभर जो कष्ट घेतलं, मुलांनी कष्ट घेतलं खरं तर. आणि शेट्टे मॅडमनी 2 महिन्यात कसली शाळेला सुट्टी असून पण सुट्टी घेतली नाही, रविवारचीही सुट्टी नाही, रोज शाळेत येऊन त्या मुलांना रोज बोलवून चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळं आपल्या मुलांना अजिंक्यराज पळे 248 मार्क आहेत 300 पैकी, 242 अंकिता नांगरे आणि 226 यश पळे, असं 7वीत 3 मुलांना चांगली मार्क मिळालेले आहेत. तसेच आता 4थीमध्ये अर्णव महेश काळे 230 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर सान्वी माळवे 208 300 पैकी. तर कारण 200 पैकी 200 पेक्षा जास्त मार्क आहेत ही चांगले आहेत, ते गुणवत्ता यादीत आलेली मुलं आहेत आणि या मुलांनी चांगलं कष्ट घेतलेलं आहे आणि त्याचं फळ त्यांना त्या पद्धतीने मिळालेलं आहे. पुढच्या वर्षी आपण 1ली ते 7वी जी मुलं टॉपचे आहेत, सगळ्याच मुलांना बसून नाही चालत, ज्याला वाचायचं नाही त्याला वाचण्यापर्यंत पोहोचवावं लागतंय. पण आपण जर गावाचा इतिहास बघितला तर आपली स्पर्धा परीक्षेत मुलं कमी आहेत. त्याचं कारण आहे की आपण इथूनच त्यांना त्या स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपण 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून स्पर्धा परीक्षेला मुलं जास्तीत जास्त बसवून ती गुणवत्ता यादीत पुढच्या वर्षी बॅनर पुरणार नाही एवढी मुलं गुणवत्ता यादीत दिसतील. दुसरा मुद्दा, आपण या वर्षी ज्यासाठी काही मुलं आपली बोटावर मोजणे एवढी मुलं वडूज, दहिवडी, मेरी माता इतर ठिकाणी जात आहेत, आम्हाला सेमीला मुलं घालायचे. आवळे मॅडमचं डीएडच इंग्लिश म्हणजे इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे, म्हणजे त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी शिकवायला सोपं आहे. 1लीचा वर्ग यावर्षी त्यांच्याकडे येतोय. मुलांचंही भाग्य आहे की इंग्लिश मिडियमच्याच मॅडम तुम्हाला इथं मिळत आहेत 1लीच्या मुलांना, आणि 1लीला आणि 5वीला आपण सेमी सुरू करतोय. त्याचाही फायदा आपल्याला होईल की जी मुलं बाहेर जात आहेत ती इथंच थांबतील, आपल्या शाळेत त्यांना चांगली सुविधा निर्माण होईल. तर आज शासनानंच सांगितलंय की 1 एप्रिललाच 1लीचा वर्ग सुरू करायचा. त्या शासनाच्या निर्देशानुसार आपण आता 1लीमध्ये जी मुलं आज हजर आहेत सगळ्या पालकांना आपण सांगितलं होतं, परंतु काही पालकांची काही अडचणी असतील, उद्या येतील. जी 5 मुलं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्या मुलांना शाळा आवडणार आहे, तुम्हाला आज खाऊ मिळणार आहे आणि रोज मॅडम, आता मॅडमना सांगितलं रोज येताना चॉकलेट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, आलं का लक्षात? आणि कॅडबरी त्यांना पण आवडते, तुम्हाला पण घेऊन येणार आहेत मॅडम. त्यामुळे रोज शाळेत यायचं या मुलांनी, जे नवीन आता 1लीला येत आहेत. तर आपण या मुलांना काही शैक्षणिक साहित्य आणि खाऊ असं देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. प्राथमिक शाळा तरवडे या शाळेमध्ये मला वाटतंय आपले साबळे गुरुजी आणि खाडे गुरुजी या ठिकाणी नवीन उपस्थित झाले होते. त्यावेळेला त्यांचं इथं आगमन झाल्यानंतर आम्ही कार्यक्रम भाग घेतला होता. त्यावेळेला त्यांना सूचना दिल्या होत्या आणि चांगले शिक्षक आपल्या शाळेला मिळालं त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक केलं. आणि निश्चितपणे साबळे गुरुजींचं तर पडळमध्ये मी बघितलं होतं, बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव निघत होतं. असे शिक्षक या शाळेला लाभल्यामुळं आणि जे शब्द दिला त्या शब्दाला ते जागले. खरं ही स्टाफ, सर्व स्टाफ आहे, त्या स्टाफचं मनापासून स्वागत करायचं आहे. कारण ही शाळा थोडीशी कसं होत होतं, पाठीमागं स्टाफमध्ये एकमत नव्हतं, काय अनेक कारण असतील तुमची, तुम्हाला माहिती. आम्ही काय तुम्हाला नावं ठेवतोय पण बाहेरनं का नाव येत होतं आणि त्यामुळं शाळा थोडीशी डॅमेज मध्ये गेली होती. पण काही कालावधीतच तुम्ही ती शाळा जाग्यावर आणली आणि नावारूपाला घेतली, त्याबद्दल तर पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत करायचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या शाळेचं आता नाव निघालेलंच आहे, म्हणजे थोड्याच कालावधीत तुम्ही चांगल्या प्रकारची प्रगती केली, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मगाशीच 1 तासापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडे रामोशी या शाळेवर असाच कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी बी आपले पिंगळेचे शिक्षक होते, त्यांच्यावर मी तक्रार स्वतः केली होती मॅडम.
त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या. जे मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगतोय तुम्हाला. त्या सूचनेचं कसलंही त्या शिक्षकानं पालन केलं नाही आणि स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतला. आज झेडपीमध्ये भाऊ त्यांच्याविषयी तक्रार आहे. आणि ज्या शाळेत ते हजर झालेत तिथं पहिल्या महिन्यातच त्यांच्यावर तक्रार झाली आहे. मग त्यांना असं वाटत होतं की तरोळ्यातले पालक जाणून बुजून माझ्यावर तक्रार करतील. पण ज्या शाळेवर तुम्ही बदलून गेलाय तिथे तुमची तीच अवस्था आहे. मला ह्यातनं सांगायचं आहे की शाळा खरोखर 3 वर्षे त्यांनी मागे नेली साबळेकडून. मला हे सांगायचं आहे त्यातनं. आता तिथे शिक्षक बऱ्यापैकी आलेत. आता शाळेला चांगली प्रगती त्या ठिकाणी चालू आहे आणि अशीच प्रगती या दोन्ही शाळेची व्हावी अशी तडोळे ग्रामस्थांच्या वतीनं आणि इथं यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, विकास भाऊ आहेत, पालक म्हणून माळवे आहेत या ठिकाणी आणि तुम्ही सर्व स्टाफ आता ह्या वर्षी पहिलीचा वर्ग आणि 5वीचा वर्ग शेमीमध्ये तुम्ही चालू करताय. त्याबद्दल मी तुमचं मनापासून गावाच्या तर्फे कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेचा पहिला दिवस शासनाच्या निर्देशानुसार आज आपण 1 जूनला या ठिकाणी पहिलीचा वर्ग सुरू करत आहात. मगापासून खडे गुरुजींनी बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविकामध्ये नवीन शाळेच्या येणारं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्यामध्ये शाळेची कशा पद्धतीनं आपल्याला शाळेची प्रगतीकडे वाटचाल करायची आहे याचा एक लेखाजोखा त्यांनी या वर्षाचा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. माझ्या अगोदर या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं की निश्चितच गुरुजी तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी किती 6 जण आहे का, सर्वजण 6 जण एक जीवानं एक दिलानं या ठिकाणी जर मनापासून काम केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि ती एक वाक्यता आणि तो एक विश्वास तुमच्या 6 जणांमध्ये या ठिकाणी मला पाहायला मिळतोय. तुम्ही जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाला तुम्हाला यश येवो, शाळेतल्या मुलांचीही प्रगती हो आणि आता मंथनमध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीनं तडवळेकर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपले असणारे सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी झटतोय सरपंच. पण तडोळ्यातील ग्रामस्थ बंधूंनाही मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की आपल्याच गावातील शिक्षक आहेत, जरी हे बाकीचे 4 आपल्या गावात तरी 3 तरी परगाव तरी तेही आपल्याच गावातले, ते आपल्या गावात या ठिकाणी सेवा करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्व शिक्षक आपल्या गावातलेच आहेत असं समजून सर्व पालकांनीही त्यांना सहकार्य करावं आणि आपले विद्यार्थी आपल्या घरी आल्यानंतर त्यांनाही कसं शालेय दृष्टीनं पोषक वातावरण होईल, आपल्या विद्यार्थ्यांचा आपणही थोडा वेळ देऊन त्या ठिकाणी घरीही अभ्यास करून घ्यावा अशी पालकालाही सर्व पालकांना मी या निमित्तानं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुढल्या वर्षी आपल्याला इथं बॅनर लावायला एका बॅनरवर फोटो बसणार नाहीत. एवढ्या स्पर्धा परीक्षेत तुम्ही सगळेजण यशस्वी व्हाल आणि तुम्ही सर्वांनी त्या पद्धतीनं अभ्यास करा आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सर्व गुरुजन मंडळी सांगतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांना साथ द्या आणि अभ्यास करा. एवढी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आणि सांगतो. ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याचा उपक्रम आहे. सन्माननीय सातारा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन मॅडम यांचा आपल्या सातारा जिल्ह्यापुरता फक्त उपक्रम केला आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामधले CBSE पॅटर्न असतो त्याप्रमाणे 1 एप्रिलला पहिलीतली सर्व मुलं दाखल झाली पाहिजेत. हा सगळ्या शाळेमध्ये आज उपक्रम राबतोय. त्यानिमित्तानं आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा तडवळे या शाळेमध्ये आज मी बऱ्याच पालकांना फोन केला होता. सरपंच जवळजवळ सगळ्या पालकांचा माझा कॉन्टॅक्ट झाला की पहिलीचा तरी मग तुम्ही सगळ्यांनी आज मुलं पाठवा. बऱ्याच जणांची काय अडचण वगैरे असेल त्यांनी आज जवळ 5 विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत. तर आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आपण पार पाडलेला आहे. बाळासाहेब खाडे सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की आज आम्ही कुठली गोष्ट या शाळेत आल्यापासून किंवा मला कळत नाही की मुलं म्हणतात की मला काल म्हणतात की आज सुट्टी आहे सर, मला कळतच नाही आम्हाला की सुट्टी आहे आज काय. म्हणजे रविवार असला आम्ही शाळेतच आहे ना. अगदी तुम्ही बघितलं रात्री 8-9 वाजता तरी आमचा तास चालू असतो. म्हणजे हे आम्हाला फक्त कशासाठी करायचं आहे. सगळे शिक्षक बाकीच्यात आमच्या मॅडमचा काही प्रश्नच नाही, त्यांचं कामात चांगलं आहे त्या करतात. त्याप्रमाणे आम्ही प्रोत्साहन द्यायचं काम करतोय. गावच्या वतीनं सहकार्याचं आमच्या एक अपेक्षा आहे. काय थोडीफार माझी स्वतःची म्हणतो मी की आता काय होतंय की आम्हाला भरपूर पुस्तक यायचे पण काय होतं थोडीफार आम्हाला जरा आर्थिक अडचण येते.
दोन्ही यात्रा कमिटीत वगैरे तुम्ही आम्हाला दरवर्षी जर असा एक निधी ठरवून दिला काय नाही बाबा शाळेत आपल्याला आता स्पर्धा परीक्षेला पुस्तक घ्यायच्या बरेच पालक गरीब आहेत ना, आम्हाला वाटतं ही प्रकाशन असा होते एक 10,000 रुपये जर तुम्ही आम्हाला दर वर्षातनं दोन्ही यात्रा कमिटीतून दिले तेव्हा खास पुस्तकासाठी आम्हाला फक्त दरवर्षी लागतायत आम्हाला तेवढे, तर आमची एक गरज भागेल असं मला वाटतं. हा दुसरी गोष्ट सांगायची तर आता पुढच्या वर्षी बाळासाहेब सांगितलं बॅनर पूर्ण करत नाही. आता जिल्हा स्पर्धेच्या स्पर्धा असतात पुढच्या वर्षी, त्यामुळे आम्ही 1 जूनला आमच्या पहिल्या दिवसात नियोजन असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपले किती विद्यार्थी बसतील, स्पर्धा परीक्षेचं काहीच नाही. या 4-5 वर्षामध्ये आपला एक तरी विद्यार्थी सैनिक स्कूलला असेल, एक तरी विद्यार्थी नवोदयला असेल, स्कॉलरशिपला एक तरी मुलगा लागलेला असेल. आणि एवढं आम्ही झटून या भैरवनाथाच्या कृपेने या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. यश अपयशानंतरच्या गोष्टी आहेत. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरोखर आज मला अभिमान वाटला की आज पहिलीचे मुलं दाखल करण्यासाठी या ठिकाणी विकास भाऊ आहेत, सरपंच आहेत, उपाध्यक्ष यात्रा कमिटीचे आमचे भाऊ आहेत, महादेव भाऊ आहेत, सगळेच जण या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. आमच्या उपक्रमाला सर्वांनी साथ दिली, तुमची सगळ्यांची साथ असली. आणि आमचं असंही सांगणं आहे तुम्हाला, आमच्याकडून जर एखादी गोष्ट चुकत असली, मी वारंवार सांगत असतो, तरी तुम्ही सांगत जा. कसं शाळेचा पट जास्त आहे, पालकांना वाटतं की एखादा वर्ग एखादा शिक्षक नसेल तर आमच्याला बरीच मुलं बाहेर खेळत असतात, अशा अडचणी घेतात. आमच्याही काय अडचणी तुम्ही समजून घ्या. 100% येत्या कालावधीत आपल्या शाळेचा चढता आलेख असणारच आहे, अशी मी तुम्हाला आमच्या स्टाफच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपलाच आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.